जय श्रीराम. गुरुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन, कीर्तन ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपल्या गुरुमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्री रामविजय ग्रंथातील अध्याय 25वा झाला आरंभ युद्धाला पाहणार आहोत. रावणा, माझे बोलणे लक्षपूर्वक आहे. अरे, परधन आणि परकांता यांच्यात आसक्ती न ठेवणे हा खरा आत्मकल्याणाचा मार्ग आहे. रावणा, माझे तुला सांगणे आहे की प्रभू रामचंद्राशी तू सख्य कर. तू ज्याची आराधना करतोस तो शिवशंकर रामाचे निरंतर ध्यान करतो. त्या श्रीरामाशी वैर धरशील तर तू स्वामीद्रोही ठरशील. तू परमज्ञानी आहेस, तेव्हा जानकी आपली कन्या मानून श्रीरामाला अर्पण कर आणि जन्माचा सुखी हो. आगंदाचे ते बोलणे ऐकून रावणाला राग आला. तो आगंदाला म्हणाला, अरे मर्कटा, या रावणाची शिष्टाई करण्यासाठी तू आलास काय रे? वानरा, तुझा बाप कोण आणि तू कोणाचा दूत आहेस? हा प्रश्न ऐकताच आगंद म्हणाला, अरे दुष्टा, ज्याने तुला काकोटीस पकडून चतुसमुद्रात बुडविले आणि मला खेळण्यासाठी तुला माझ्या पाळण्याला उलटे बांधले, त्या पराक्रमी वालीचा मी मुलगा आहे. तुझ्या छातीवर पडलेले धनुष्य ज्याने उचलून मोडले, ज्याने त्रिटकेचा वध करून कोट्यावधी राक्षसांना मारले, ज्याने तुझी भगिनी शुपर्णका हिचे नाक कान कापले, ज्याने खर दूषणादी राक्षस मारून जनस्त निष्कलंक केले, त्या महापराक्रमी रामाचा मी दूत आहे बरे. आगंदाचे बोलणे ऐकून रावण खवळला आणि म्हणाला, अरे मूर्ख मर्कटा, 33 कोटी देव ज्याने बंदीत टाकले, त्याला तू राम लक्ष्मणाची काय परवा सांगतोस? सीता परत मिळेल ही गोष्ट तू विसरून जा. ते उद्धट बोलणे ऐकून आगंदाने शेपटीचा एक तडाखा रावणाच्या हृदयावर मारून पायाच्या अंगठ्याने त्याचे दशमुकुट उडवले आणि 14 गावे विस्तीर्ण मंडप डोक्यावर घेऊन उड्डाण केले. मंडपास आगंद रामाकडे आला आणि रावणाचा मुकुट रामापुढे ठेवून तो रामचरणी वाकला. रामाचा मुकुट रामाने विभीषणाच्या मस्तकी घातला आणि राम म्हणाले, आगंदा, धन्य तुझी. तू मंडप आणलास, पण पुढे विभीषण सभा भरवून कोठे बसेल? ते ऐकून आगंद तो मंडप जिथल्या तिथे ठेवून परत आला. आगंद म्हणाला, युद्धात रावणास जिंकल्याशिवाय सीतादेवी परत मिळणे शक्य नाही. हे वाक्य उच्चारताच धनुष्य सज्ज करून त्याला रामांनी बाण लावला. प्रत्ययाच्या कर्णापर्यंत ओढताच सप्तद्वीपे दणाणली. सुग्रीवाने हाक देताच 18 पद्मे वानर 56 कोटी रीस गर्जना करीत उठले. वानरांच्या भुभुंकाराने लंकानगरी गडबडून गेली. पृथ्वी डळमळू लागली, नक्षत्रे निखळू लागली. लंकेतील लोकांना प्रलयकाळ जवळ आला असल्याचा भास होऊ लागला. अग्रभागी सुषेण वानर 20 कोटी वानरासह चालून गेला. मारुती भुभुंकार करीत त्याच्या मागून धावला. प्रतापी वानर राक्षसांचे केस धरून त्यांना खाली पाडू लागले. कैक वानर लंकेच्या किल्ल्यावर चढले. किल्ल्यातील राक्षसांचा त्यांनी संहार केला. त्यामुळे शस्त्रासहित राक्षसांचा चुराडा होऊ लागला. राक्षसांच्या हाती शस्त्रे तर वानरांच्या हाती वृक्ष पाषाण दिसत होते. मोठी धुमचक्री सुरू झाली. शेवटी राक्षसांचा पराभव होण्याचा रंग दिसू लागला. तेव्हा वीर धूम्राक्ष रथावर बसून वानर सेनेवर धावला. हनुमंताने जबर मुष्टिघात त्याच्या मस्तकावर करताच तो ठार झाला. तेव्हा राक्षस सैन्य देऊन रावणाने वानरांना पाठवले. त्यांचा आगंदाने प्राण घेतला. ते पाहून अंकपन नावाचा राक्षसवीर वानरांवर धावला. मारुतीने त्याला वृक्ष प्रहाराने ठार केले. तेव्हा आपल्या सैन्यासह इंद्रजित रणात गेला. वानर सैन्य आणि इंद्रजिताचे सैन्य समोरासमोर येताच पुन्हा रणकंद सुरू झाले. इंद्रजिताने आपला रथ वानर सेनेवर लोटला. आगंद त्याच्यावर एक पर्वत घेऊन धावला. तेव्हा इंद्रजित ढगात लपला आणि तेथून तो बाण सोडू लागला. त्यामुळे वानर सैन्य विकल झाले. तेव्हा राम लक्ष्मण तटस्थपणे त्याचा विचार करू लागले. नंतर सर्पशस्त्र सोडून राम लक्ष्मणाला इंद्रजिताने मूर्छित केले आणि तो जयवाद्य वाजवीत लंकेत गेला. इंद्रजित जय होऊन परत आला हे पाहताच रावणाला अत्यंत आनंद झाला. त्याने इंद्रजिताला आलिंगन दिले आणि त्रिजटेला बोलवून म्हणाला, पुष्पक विमानात बसून सीतेला रणांगणावरील प्रकार दाखवून आणावा. त्या आज्ञेप्रमाणे त्रिजटेने विमानात बसून सीतेला रणांगणावर नेले.
तेथील देखावा पाहता सीता भयकुल झाली. राम लक्ष्मणाला निश्चित पडलेले पाहून तिला एकदम मूर्छा आली. त्रिजटेने तिला सावध करून धीर दिला. इतक्यात शर्मा गुप्तपणे तिच्याजवळ येऊन म्हणाली, धीर धर. राम लक्ष्मण सावध होऊन राक्षसाचा संहार करतील. तू मुळीच घाबरू नकोस. नंतर शर्मा परतली. त्रिजटेने पुष्प किमान अशोक वनात परत आणले. मग त्रिजटा रावणाला म्हणाली, तुम्ही जरी किती प्रयत्न केला तरी सीता तुम्हाला वश होणार नाही. रामाच्या कानात गरुड मंत्र सांगितला गेला. तो रामाने जपताच अनेक गरुड पक्षी तेथे निर्माण झाले. त्यांनी वानरांच्या आणि राम लक्ष्मणांच्या अंगाला चिटकलेले सर्प भक्षण केले. त्याबरोबर सर्व वानर सैन्य आणि राम लक्ष्मण सावध झाले. याप्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 25वे पुष्प या ठिकाणी पूर्ण होत आहे. जय श्रीराम.